नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात निधी वितरण संदर्भात या ठिकाणी महत्त्वपूर्ण असा जी.आर. कालच्या घडीला म्हणजे दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर जी.आर. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजनेसंदर्भात निधी वितरण करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण जी.आर. काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी जी.आर. आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक आहे 20 जानेवारी 2026. बघा, शासन निर्णय काय सांगतो थोडक्यात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक N3 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 02 समाज कल्याण 789 अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना 02 अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत योजना 0201 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर 2235D 767 या लेखा शीर्षाखाली 3,960.00 कोटी इतका नियतव्यय मंजूर आहे. वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 2235D 767 या लेखा शीर्षाखाली 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर या उद्दिष्टांखाली रुपये 393.25 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे. सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा आणि सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखा शीर्षनिहाय, उपलेखा शीर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण, संबंधित प्रादेशिक उपआयुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी. विभागाने अनुसूचित जातींच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी आणि ज्या प्रयोजनासाठी निधीची मागणी केली आहे त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्याची जबाबदारी विभागाची राहील. विभागाने अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील महिला लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ दिल्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र यापुढील निधीची मागणी करण्यास सादर करणे आवश्यक राहील. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातींच्या व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिताच या ठिकाणी होईल. याबाबत देखील विभागाने दक्षता घ्यावी. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही. याबाबत महिला व बालविकास विभागाने दक्षता घ्यावी. सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेला निधी हे खर्च करताना विभाग प्रमुख तसेच नियंत्रक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 7/4/2025 च्या परिपत्रकातील दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भाधीन सदर दिनांक 7/4/2024 च्या या परिपत्रकान्वये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारात आणि वित्त विभागाच्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या www.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता। हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सुजिता साप्ते, कार्यसन अधिकारी, महाराष्ट्र शासन। बघा, एकूणच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा जी.आर दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर जी.आर काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।